नमस्कार मुलांनो, लीप फॉर वर्ल्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि तुम्हा सर्वांचं आपल्या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आजही आम्ही काहीतरी नवीन आणि मनोरंजक घेऊन आलो आहोत. आज आपण पुन्हा एकदा आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच रिंकीला भेटणार आहोत. पण आज रिंकीला नेमका काय प्रश्न पडला असेल बरं, आणि आज आपल्याला कशाबद्दल माहिती मिळेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं या सेशन मध्ये लपलेली आहे. तर चला तर मग सुरू करूया आजचं आपलं सॅटर्डे स्टोरी सेशन. दीदी, या पृथ्वीच्या बाहेर सुद्धा काही आहे का? हो रिंकी, आहे की. सूर्य, मंगळ, शुक्र यांसारखे ग्रह आहेत आणि या सर्वांना सूर्यमाला असं म्हणतात. दीदी, ही सूर्यमाला काय आहे? सूर्यमाला म्हणजे सूर्याचं कुटुंब. कुटुंब? दीदी, तू मला सूर्यमालेबद्दल अजून थोडं सांगशील का? हो नक्की. आज मी तुला सूर्यमालेबद्दल एक गोष्ट सांगते, ठीक आहे? द स्टोरी ऑफ द सोलार सिस्टम म्हणजे सूर्यमालेची कहाणी. Far away in the deep and dark part of the sky, there is a place where 8 planets keep moving at their own pace. म्हणजे दूर आकाशाच्या खोल आणि गडद भागात एक अशी जागा आहे जिथे 8 ग्रह त्यांच्या गतीने फिरत असतात. These planets revolve in circles around a very bright and hot light. हे ग्रह एका अतिशय तेजस्वी आणि उष्ण प्रकाशाभोवती गोल गोल फिरतात. That light is called the sun. त्या प्रकाशाला सूर्य म्हणतात. The planet closest to the sun is Mercury. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. Which is the smallest and fastest planet. जो सर्वात लहान आणि वेगवान ग्रह आहे. Because Mercury is so close to the sun, its days are very hot and it completes its orbit very quickly. बुध ग्रह सूर्याच्या खूप जवळ असल्याने त्याचे दिवस खूप उष्ण असतात आणि तो त्याची कक्षा खूप लवकर पूर्ण करतो. After Mercury, a little farther away is a bright hot planet called Venus. बुध ग्रहानंतर थोडा दूर शुक्र नावाचा एक तेजस्वी पण उष्ण ग्रह आहे. The surface of Venus is very hot and its shiny color makes it visible from far away. शुक्राचा पृष्ठभाग खूप उष्ण आहे आणि त्याच्या चमकदार रंगांमुळे तो दूरवरूनही दिसून येतो. Then comes the planet we live on is Earth. मग येतो असा ग्रह ज्यावर आपण सर्वच जण राहतो, म्हणजे आपली पृथ्वी. Earth is filled with blue and green colors because it has trees, waters and animals. पृथ्वी निळ्या आणि हिरव्या रंगांनी भरलेली आहे कारण त्यात झाडे, पाणी आणि प्राणी आहेत ना. इट इज ॲट जस्ट द राईट डिस्टन्स फ्रॉम द सन टू सपोर्ट द लाईफ. आणि ती जीवन सृष्टीसाठी सूर्यापासून अगदी योग्य अंतरावर आहे. दॅट्स वाय अर्थ हॅज नॉट ओनली डे अँड नाईट बट ऑल्सो चेंजिंग सीझन्स. आणि म्हणूनच आपल्या पृथ्वीवर फक्त दिवस आणि रात्रच नाही आहेत, तर बदलणारे वेगवेगळे ऋतू देखील आहेत, बरोबर ना? आफ्टर अर्थ देर इज अ रेड कलर्ड प्लॅनेट कॉल्ड मार्स. आणि पृथ्वीनंतर काय येतं माहितीये का? मंगळ नावाचा एक लाल रंगाचा ग्रह येतो. इट इज कॉल्ड द रेड प्लॅनेट बिकॉज ऑफ इट्स रेड अपीअरन्स. आणि याला त्याच्या लाल रंगामुळे लाल ग्रह असं देखील म्हणतात. Mars once had water, but now it's dry. तुम्हाला माहितीये का, मंगळावर एकेकाळी पाणी होते पण आता त्या ग्रहावर पाणी नाहीये, म्हणजे तो कोरडा आहे. सायंटिस्ट ऑब्झर्व इट टू अंडरस्टँड इफ लाईफ कुड एक्झिस्ट देअर समडे. आणि शास्त्रज्ञांनी त्याचे निरीक्षण करून पाहिले की कोणे काळी तिथे जीवनसृष्टी अस्तित्वात होती का. A bit farther out is the largest planet, Jupiter. थोडा दूर सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. इट इज ह्यूज अँड हेवी अँड मेनी मून्स रिव्हॉल्व अराउंड इट. तो प्रचंड मोठा आणि जड आहे आणि त्याच्या भोवती अनेक चंद्र फिरतात. Jupiter's surface is covered with clouds and on its right side there is a giant storm called the Great Red Spot. गुरु ग्रहाचा पृष्ठभाग ढगांनी व्यापलेला आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला ग्रेट रेड स्पॉट नावाचे एक महाकाय वादळ आहे. After Jupiter comes Saturn, which is famous for its beautiful rings.
आणि गुरु या ग्रहानंतर येतो तो म्हणजे शनी. तो त्याच्या सुंदर कड्यांसाठी प्रसिद्ध आहे. These rings are made of tiny pieces of ice and dust. या कड्या बर्फ आणि धुळीच्या लहान लहान तुकड्यांपासून बनलेल्या आहेत. Even from far away, Saturn looks unique because of its rings. आणि दूरवरूनही शनी ग्रह त्याच्या कड्यांमुळे अतिशय सुंदर, अद्वितीय दिसतो. Then there is a blue-green planet called Uranus. त्यानंतर येतो युरेनस नावाचा एक निळा हिरवा ग्रह. Uranus is different because it spins on its side and it has very cold winds. युरेनसचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतःच्या अक्षावर आडवा फिरतो आणि त्या ग्रहावर अत्यंत थंड वारे वाहतात. Its color is deep blue. त्याचा रंग गडद निळा आहे. The farthest planet is Neptune, which sits very far away. सर्वात दूरचा ग्रह नेपच्यून आहे, जो खूपच दूर आहे. Neptune is known for its deep blue color, fast winds and cold temperatures. नेपच्यून त्याच्या गडद निळ्या रंगासाठी, वेगवान वाऱ्यांसाठी आणि थंड तापमानासाठी ओळखला जातो. There is also a ninth planet called Pluto. Formerly considered the ninth planet, is now a dwarf planet. It is located in our solar system's Kuiper belt, the region outside the orbit of Neptune. प्लुटो नावाचा एक 9वा ग्रह देखील आहे, जो पूर्वी 9वा ग्रह असं मानलं जायचा, पण तो आता एक बटू ग्रह आहे. परंतु आता तो ग्रह आपल्या सौर मंडळाच्या क्युपर बेल्ट मध्ये स्थित आहे, जो नेपच्यूनच्या कक्षेबाहेरील प्रदेशात आहे. All these planets revolve around the sun in its own orbits. आणि हे सर्व ग्रह त्यांच्या स्वतःच्या कक्षेत सूर्याभोवती फिरतात. Each planet has its own time, speed and beauty. प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा वेळ, वेग आणि सौंदर्य आहे. Together they form a beautiful system called the solar system. आणि ते एकत्रितपणे सूर्यमाला नावाची एक सुंदर प्रणाली तयार करतात. These planets have been spinning in rhythms for years. हे ग्रह वर्षानुवर्षे लयीत फिरत आहेत. The journey never stops, and because of it we get day and night, seasons and years. हा प्रवास कधीच थांबत नाही आणि त्यामुळे आपल्याला दिवस आणि रात्र, ऋतू आणि वर्षे मिळतात. This is the amazing order of nature. हा निसर्गाचा अद्भुत क्रम आहे. चला तर मुलांनो, या गोष्टीतले काही कठीण शब्द आता आपण पाहूया. पहिला आहे सोलार सिस्टम म्हणजे सूर्यमाला. पुढचा आहे प्लॅनेट म्हणजे ग्रह. त्या पुढचा आहे रिव्हॉल्व म्हणजे प्रदक्षिणा घालणे. त्या पुढचा आहे ऑर्बिट म्हणजे कक्षा. त्यानंतर आहे सरफेस म्हणजे पृष्ठभाग. डिस्टन्स म्हणजे अंतर. सपोर्ट म्हणजे आधार. अपीअरन्स म्हणजे रूप. सायंटिस्ट शास्त्रज्ञ. त्यापुढे आहे स्टॉर्म म्हणजे काय, वादळ. पुढे आहे युनिक म्हणजे विशेष. टेम्परेचर तापमान. आणि रिदम म्हणजे ताल किंवा लय. आणि शेवटचा आहे जर्नी म्हणजे यात्रा. तर आता समजले का तुम्हाला यामधील कठीण शब्द? आणि काय करीन की तुला का समजलं का नाही? हो दीदी. गोष्ट तर आता समजली. चला तर मग एक ऍक्टिव्हिटी करूयात. हो दीदी. ऍक्टिव्हिटीचं नाव आहे ओळखा पाहू मी कोण. इट हॅज अ ग्रेट रेड स्पॉट स्टॉर्म म्हणजे ज्याच्या बाजूला एक ग्रेट रेड स्पॉट नावाचे एक महाकाय वादळ आहे. कोण असेल बरं हे? अगदी बरोबर, ज्युपिटर. पुढचे आहे इट इज नोन ॲज द रेड प्लॅनेट. तो लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. कोण असेल बरं? व्हेरी गुड, मार्स. पुढचा आहे इट स्पिन्स ऑन इट्स साइड. तो स्वतःच्या अक्षावर आडवा फिरतो. कोण असेल बरं? अगदी बरोबर, युरेनस. पुढचा आहे इट हॅज ब्युटिफुल रिंग्स म्हणजे त्याला सुंदर कड्या आहेत. कोण असेल बरं? सॅटर्न. व्हेरी गुड. पुढचा आहे इट इज क्लोजेस्ट टू द सन आणि तो सूर्याच्या सर्वात जवळ आहे.
आणि याचं उत्तर आहे मर्क्युरी. काय मग, ऍक्टिव्हिटी करताना मजा आली ना? हो दीदी, खूप मजा आली. अरे वा, आणि त्यासोबतच नवीन माहिती आणि नवीन शब्द सुद्धा कळाले. थँक्यू दीदी, तू किती छान गोष्ट सांगितलीस. आता उद्या पण आम्हाला अशीच एक छान गोष्ट सांग. हो नक्की रिंकी. तर मुलांनो, रिंकीला तर ही गोष्ट खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण एक गोष्ट बघितली आणि त्यावर आधारित गोष्टीचा अर्थ समजावून घेतला आणि एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सुद्धा बघितली. दर शनिवारी आपण अशाच मजेदार गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकत राहू. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं लाडकं आवडतं सॅटर्डे स्टोरी सेशन.